राज्यातील 29 महानगरपालिकांमधील महापौर पदासाठीचं आरक्षण आज सोडत पद्धतीनं निश्चित करण्यात आलं. या सोडतीमध्ये कोल्हापूरचं महापौरपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झालंय. आरक्षण जाहीर झाल्यानंतर महापौर पदासाठी इच्छुक नगरसेवकांमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्यात. महानगरपालिकेत काँग्रेसचे 34, भाजपचे 26, शिवसेना शिंदे गटाचे 15, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 4, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रत्येकी 1 असे उमेदवार निवडून आलेत. महायुतीचं बहुमत होत असल्यानं महायुतीकडून नागरिकांच्या मागास प्रवर्गातून विजयी झालेले प्रमोद देसाई, विजयसिंह खाडे, माधवी गवंडी, विशाल शिराळे, अनुराधा खेडकर, विजयसिंह देसाई, अजय इंगवले, रेखा उगवे, कौसर बागवान, मानसी लोळगे, वैभव कुंभार यांची नावं चर्चेत आहेत. दरम्यान नागरिकांचा मागास प्रवर्गातून लढले नसले तरी या प्रवर्गातील नगरसेवकांची सुद्धा नावं महापौर पदासाठी चर्चेत येऊ लागली आहेत. यामध्ये भाजपकडून दुसऱ्यांदा नगरसेवक झालेल्या रूपाराणी निकम यांचं नाव आघाडीवर आहे. एक अनुभवी नगरसेविका म्हणून त्यांच्या नावाला भाजपमधून पसंती मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. महापौर पदाचं आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग असं असून या प्रवर्गातील महिला किंवा पुरुष नगरसेवक महापौरपद भूषवू शकतात. त्यामुळे भाजपकडून नगरसेविका रूपाराणी निकम यांना संधी देण्याची चिन्ह दिसत आहेत.